आज आपला गोवा ट्रिपचा तिसरा दिवस. सकाळ सकाळी बसलीत वैभ्याच्या पायातला काटा काढायला. मग आवरून आम्ही घेतोय बॅगा, कारण आज आपल्याला करायचं होतं चेकआउट. अजून एक गोष्ट सांगायची राहूनच गेली की आम्हाला रूमचं रेंट कने पर पर्सन 250 रुपये पडलेलं विथ एसी. आम्ही सगळी रूम चेकआउट करायला म्हणून कने मालकामासने जाताना नाम वडा. रूमचं मालक एकदम फ्रेंडली होते, त्यात काय वाद. त्यानंतर आम्ही निघतो आमच्या पहिल्या लोकेशनला, ते म्हणजे सेलोलेम डॅमला. इथं गाडी पार्क करून कने पर पर्सन 60 रुपये तिकीट घेऊन आम्ही बागेतून निघतो डॅमवर. गोव्यामध्ये ऊन जरी पडलं नाही कने तरी असला अंगात घाम काढते की नाही विचारूच नका. तर वाऱ्याला बसून आम्ही निघतो आमच्या मेन पॉईंट वर. आता इथं पाऊस नव्हता म्हणून का नाही हे पॉईंट आपल्याला मटक्याचं तोंड वाटाल, पण पावसाळ्यात असला व्ह्यू दिसते बघा. जर तुम्हाला इथे यायचं असलं का नाही पावसाळ्यातच या, कारण उन्हाळ्यात तिथं काही उपयोग नाही. डॅम बघून झाल्यावर आता हिला बघा. डॅमच्या खाली गार्डन आहे, तिथं झुलता बुलता. आमची पोरं सगळं इसकडे बाजार करून टाकल्यात झुलता बुलता. त्यानंतर आम्ही निघतोय आमच्या दुसऱ्या लोकेशनला, ते म्हणजे केरी फूड ब्रिज. ही 2 अँटिक पीस का नाही गॉगलच घालून झोपलेत गाडीमध्ये. इथं आल्यावर वातावरण असलं ब्रँड झालं का नाही वादच. मग इथला किरकोळ एक व्हिडिओ एडिट केलोय बघा कसं वाटतंय. मग आम्ही इथनं येतोय डायरेक्ट नॉर्थ गोव्यामध्ये बागा बीच पाशी. बागा बीच पाशी 2 रूम घेतोय 4 दिवसांसाठी पर डे 2500 रुपये. तर आजच्या पुरतं एवढंच.